आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या बरोबर आहेत. जितेंद्र आव्हाड जी आपण मगाशी बोलताना म्हटलात की खरं तर ह्या सगळ्या संदर्भात तुम्ही माफी देखील मागितली आहे, पण विरोधक मात्र सातत्याने या गोष्टीकडे राजकारण करताना पाहायला मिळतं. आता त्यांना मी मनूबद्दल बोललेलं आवडत नाही आहे. त्यामुळे एक विषय त्यांच्या हातात चुकून मिळालेला आहे आणि मग मनू घेऊन येणे, महाराष्ट्रात फिरू नये, भावना जाग्या करू नयेत बहुजनांच्या, त्याच्यासाठी अडवण्याचा प्रयत्न आहे. मी काही थांबणार नाही आहे. माणूसच चूक करतो ना. इंग्रजीमध्ये म्हटलं जातं ह्युमन इज द एरर, म्हणजे चूक करणं हे मानव धर्म आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. अजित पवार यांनी देखील जाहीर भाषणामध्ये म्हटलेलं की जोपर्यंत मी सत्तेत आहे तोपर्यंत मनुस्मृती जी आहे ती पाठ्यपुस्तकात येऊ देणार नाही, आणि त्यांच्याच कडनं मनुस्मृतीच्या संदर्भातली जाहीर भूमिका जी आहे ती अद्यापही स्पष्ट केली जात नाही. 288 आमदारांपैकी आपणच या ठिकाणी आलात आणि मनुस्मृतीच्या विरोधातली प्रखर भूमिका घेतली. असे माझं म्हणणं आहे, मंत्रिमंडळातले केसरकरच म्हणतायत ना की आम्ही 4-2 चांगले श्लोक घेतले. मी म्हणत नाही ना, केसरकर म्हणतायत ना. केसरकर काय म्हणतात ह्याच्याकडे लक्ष द्यावं सगळ्यांनी. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. परंतु आता ह्या क्रांती स्तंभाजवळ तुम्ही मनुस्मृतीचं दहन करताना मनुस्मृती आणि बाबासाहेब यांचे एक संयुक्तिक पोस्टर होतं. त्या पोस्टर तुम्ही अनावधाने फाडलं तुमचं म्हणणं आहे, परंतु विरोधक म्हणतात की तुम्ही राज्याची माफी मागा, नाहीतर अन्यथा. माफी तर मागितलीच ना मी तर जाहीर माफी मागितली. मला काय, जे अनावधानाने झालंय, जी चूक आहे ती चूक आहे. त्याच्यामध्ये हे घाबरायचं काय कारण आहे. ते रागाच्या भरात कार्यकर्त्यांनी आम्ही ते मनुस्मृती म्हणून फाडलं. ते काय बाबासाहेबांचा फोटो, इथले बौद्ध जनसभा सगळे 100 जण होते बौद्ध जनसभेचे, अख्ख्या महाड तालुक्यातनं आलेले. त्यांनी सगळ्यांनी सांगितलेच, काय हे काय मुद्दामून केलेलं नाही. त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी होते, त्यांना तुमचं प्रत्युत्तर काय असणार आहे? तुम्ही माफी मागितली. आता माफी मागितल्यावरही जरी त्यांना गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यांचा हेतू काय अख्ख्या महाराष्ट्राला समजतोय. आणि मी किती पटकन ते हे केलं आणि किती पटकन परत घेतलं हे सगळ्यांनी टी व्हीवर बघितलं आहे ना. त्यामुळे ते जे बोलत आहेत त्याला उत्तर द्यायला मी कधीच हे नसतो. म्हणजे मला काही करायचंच नसतं, उत्तर देणं माझं कामच नाही. काम मी करत राहणार. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे आमदार आहेत, त्यांनी सांगितलं की अनावधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पोस्टर जो आहे तो या कार्यक्रमामध्ये माझ्याकडनं फाडण्यात आलेला आहे. त्या सगळ्या संदर्भात मी राज्याच्या जनतेची माफी मागतो, परंतु जे माझ्यावरती आरोप करतात आहेत त्यांनी या मनुस्मृतीच्या संदर्भात त्यांची काय भूमिका आहे त्यांनी एकदा उघडपणे स्पष्ट करावी, असं थेट आव्हान जे आहे ते जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना जो आहे तो सवाल केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, महाड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.